मला इतर लोकांनी सांगितले की तू एवढा शिकलेला विद्यार्थी असून तू शेणात काय पडलायस, आणखी नोकरीच्या मागे लाग, तुला नोकरी मिळेल. पण मला याच्यात हळूहळू आवड निर्माण झाल्यामुळे मी हा व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त झालो. लातूर जिल्ह्यातल्या खरोसा गावच्या गिरीश पाटील या युवा शेतकऱ्याला नोकरीपेक्षा आपलं भविष्य दुग्ध व्यवसायात दुधासारखं पांढरशुभ्र दिसतंय. त्यामुळे पैशाच्या कारणामुळे नोकरीची संधी गेल्यानंतर निराश न होता त्यांनी म्हशींचं संगोपन सुरू केलं. घरची बेताची परिस्थिती, अगदी 1.5 एकर कोरडवाहू शेती, त्यातून घर चालणार नव्हतं. मग 2008 साली गिरीश पाटलांना मित्रांनी दुग्ध व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. माझं शिक्षण BA DED आहे. वडिलांनी भयानक कष्टातून मला शिक्षण शिकवलं आणि 1.5 एकर शेती असल्यामुळे घरातील परिस्थिती फार नाजुकीची होती. संस्थेवर पैसे देण्यासाठी आमच्याकडे पैसे नसल्यामुळे मला इतर लोकांनी सांगितलं की दुग्ध व्यवसाय कर. तर दुग्ध व्यवसाय संबंधी मला 4 मित्रांनी माहिती दिली. त्या संदर्भात मी माहिती घेऊन एक म्हैस विकत घेतली. एक म्हशीपासून आजपर्यंत माझ्याकडे 14 म्हशी आहेत. अवघ्या 5,000 रुपयांपासून गिरीश यांनी म्हैस खरेदी करून व्यवसायाला सुरुवात केली. त्यावेळी वेळोवेळी पशुसंवर्धन विभागाच्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं. आहार, गोठा या बरोबरीनंच जातीवंत जनावरांचं संगोपन करण्यासाठी मोठा अभ्यास आणि मेहनत देखील घेतली. या 14 म्हशीपैकी माझ्याकडे 7 पंढरपुरी, 6 मुरा आणि 1 गावरान म्हैस आहे. तरी पंढरपुरी म्हशी हा दुधासाठी उत्तम आहेत. मुरा म्हशीसाठी आपल्या वातावरणात थोडं सट होण्यासाठी वेळ लागत असल्या कारणाने आपल्या महाराष्ट्र आणि औसा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागात पंढरपुरी या म्हशी टिकून राहतात. त्यामुळे पंढरपुरी म्हशी हा उत्तम प्रतीच्या आहेत. आणि या सध्या माझ्याकडे 10 म्हशी दुधावर असून 4 म्हशी या गाभण आहेत. 10 म्हशीमध्ये माझं सरासरी दूध 100 लिटर जात असून त्याची विक्री मी निलंगा मार्केटमध्ये करतो. गिरीश यांनी म्हशींच्या संगोपनाबरोबरीनच त्यांच्या चारा व्यवस्थापनावर बारकाईने लक्ष दिलंय. म्हशींना ओला सुका चारा वेळेवर देण्यात येतो. आपल्या शेतातच ते ओला चारा पिकवतात, तर कमी पडलेला चारा विकत घेतात. जनावरांना वाळा आणि ओला चारा ह्या दोन्ही समान प्रमाणात दिला पाहिजे. आणि त्या ओल्या चाऱ्यासाठी मी माझ्या 1.5 एकर शेतामधील अर्धा एकर क्षेत्रात यशवंत गवताची लागवड केलेली आहे. आणि वाळलेला चारा जो आहे तो मी सीझनमध्ये म्हणजेच ज्वारी निघाल्यानंतर कडबा, सोयाबीन निघाल्यानंतर सोयाबीनची गुळी, हरभऱ्याची गुळी, गव्हाची गुळी यावर प्रक्रिया करून मी तो 1 वर्षा पुरेल एवढा असं जमा करून ठेवतो. आणि हा चारा वर्षभर जनावरांना रोज मी खाऊ घालतो. हा चारा खाऊ घातल्यामुळे माझ्या जनावरांची तब्येत वारंवार सुधारलेली आहे. आणि जनावरांना वारंवार जे माझ्यावर जनावर येत होते ते प्रत्येक म्हशीकडून मला प्रत्येक वर्षाला 1 वासरू या प्रमाणात मिळते. आणि इतर बाबी जर विचार केला तर माझी म्हैस 2 वर्षात 1 वासरू देते, 3 वर्षात वासरू देते. ह्या प्रकारचं माझ्या गोट्यामध्ये तसं काहीही नाही. माझी प्रत्येक म्हैस, कोणतीही म्हैस असो मी घेतलेली, प्रत्येक म्हैस वर्षाला 1 वासरू देते. आणि वारंवार कृत्रिम रेतन केल्यामुळे माझ्या जनावरातील 90% जनावरे ही कृत्रिम रेतनाने भरविली जातात. गिरीश पाटील स्वच्छता, चारा व्यवस्थापनाबरोबरीनच म्हशींना चांगला आहार खाऊ घालतात. मका चुन्नी, हरभरा चुन्नी, सरकी पेंड आणि शेंगदाणा पेंड याचा वापर करतो. आणि हे सरकी पेंड, मका चुन्नी, हरभरा चुन्नी यांचे मिश्रण करून सकाळी भिजवून संध्याकाळी आणि संध्याकाळी भिजवून सकाळी हे प्रत्येक जनावरांसाठी 5 किलो या प्रमाणात, 10 लिटर दूध देणाऱ्या म्हशीसाठी 5 किलो एका टायमाला या प्रमाणात मी देतो. आणि या खुराकासोबत मी खनिज मिश्रणाची 60 ते 70 ग्राम एवढी प्रत्येक म्हशीसाठी त्याची पावडर वापरतो. आणि खनिज मिश्रणामुळे माझी प्रत्येक म्हशी वारंवार न पलटता एका गर्भधारणेमध्ये गर्भधारणा होते. एका वर्षात ती वासरू देण्यास सशक्त राहते. आणि दुधामध्ये पण कमतरता नाही. प्रत्येक म्हशी 10 लिटर पेक्षा जास्त देते, पण सरासरी 10 लिटर हा दूध प्रत्येक म्हशीपासून मला मिळत असते. मी चंदी 6 वाजता सरकी, मका चुन्नी आणि हरभरा यांचं मिश्रण उठल्या चंदी देत असतो. आणि त्यानंतर हिरवा चारा, दुपारच्या टायमाला वाळलेला चारा आणि संध्याकाळी वाळलेला चारा या प्रमाणात मी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार हिरवा वाळल्या असा चारा जो आहे तो डॉक्टरांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार मी देतो.
म्हशींचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून त्यांनी गोठ्याची शास्त्रशुद्ध रचना केली आहे. म्हशींना दर 3 महिन्यांनी लस टोचली जाते. मलमूत्र गोठ्यातून बाहेर जाईल अशा पद्धतीनं गोठ्याची रचना केली आहे. गोठ्यात भरपूर सूर्यप्रकाश येईल असं शेड उभारलाय. शिवाय उष्णता आणि थंडीचा त्रास टाळण्यासाठी लोखंडी पत्र्याचा वापर करणं टाळलंय. त्याची रचना ही एकदम साध्या पद्धतीची आणि कमी पैशाची आहे. माझ्या गोट्यावर आर्थिक परिस्थिती नसल्या कारणाने मी काही भागातच पत्रे घातलेले आहेत आणि काही भागात छप्पर टाकलेलं आहे. या छप्पराचा असा फायदा आहे की उन्हाळ्यात थंड राहते, पावसाळ्यात गरम राहतं आणि हिवाळ्यात पण गरम. याच्यामुळं मला पत्र्यापेक्षा छप्पराचा जास्त अनुभव आल्यामुळं जनावरांना शांत बसतात. पत्र्यातील जी म्हशी आहेत त्या उन्हाळ्यामध्ये त्यांना त्रास होतो. पत्र्याची उष्णता त्यांच्या अंगावर लालसरपणा दाखवते. या कारणाने मी छप्पराचा वापर केलेला आहे. आणि जनावरांना काशीचे आजार होत असतात. जनावरांना काशीचे आजार होऊ नयेत या कारणाने मी व्यवस्थितपणे 40 बाय 30 या प्लॉटमध्ये 2 साईडनं गव्हाण बांधलेली आहे. गव्हाण बांधल्यानंतर जनावरांच्या खाली फरशी केलेली आहे. फरशीच्या बाजूला एक नाली काढलेली आहे आणि या नाली वाटे मूत्र वाहून जात आहे. आणि हे मूत्र माझ्या शेजारी लोखंड्याच्या खड्ड्यात जात असल्यामुळे तिथं घाण होणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. आणि गोठ्याची जी व्यवस्था आहे, आम्ही गोठा रोज म्हशी धुतल्यानंतर एक वेळेस धुतो आणि म्हशींना पण रोज दुपारच्या टायमाला रोज धुतो. म्हशी धुतल्या कारणाने म्हशीला वाळ लागणे, पिसा लागणे ह्या प्रक्रिया होत नाहीत आणि नंतर जनावरांचे आरोग्य पण चांगले राहते. आज गिरीश पाटलांना 14 म्हशींपासून महिन्याकाठी लाख रुपयांचं उत्पन्न मिळतंय. तर म्हशींच्या शेणापासून चाऱ्याचा देखील खर्च भागतोय. त्यामुळेच उत्पन्नातली 80 ते 90% रक्कम नफ्याच्या स्वरूपात शिल्लक राहतेय. माझ्या गोट्यातील 14 म्हशीपैकी 10 दुधावर आहेत. तर 10 म्हशीचे दूध 10 लिटर सरासरी 10 गुणिले 10 तर 100 लिटर दूध माझे निलंगा मार्केटमध्ये जाते. आणि मला निलंगा मार्केटमध्ये मी खुल्या बाजारात विक्री करत असल्या कारणाने माझ्या दुधाला 35 ते 35 रुपये सरासरी भाव हा मिळतो. तर महिन्याकाठी माझे 3000 लिटर दूध होते. 3000 लिटर दुधाची माझे महिन्याकाठी 1,05,000 रुपये होतात. 1,05,000 एक वर्षाची माझी या दुधाचं उत्पन्न आहे 12,60,000 रुपये. तसेच शेणाचं जर उत्पन्न काढलं माझं तर महिन्याकाठी 3 ते 4 ट्रॉल्या शेणखत म्हणजे वार्षिक सरासरी 36 ते 35 ट्रॉल्या शेणखत मिळतं. ते सरासरी 3000 रुपये प्रमाणे जर विकलं 1 लाख ते 1.5 लाख रुपयेपर्यंत शेणखताचा मला पैसा होतो. आणि या शेणखताची विक्री मी गावातीलच व्यक्तींना करत असल्या कारणाने गावात पण रासायनिक खताचा वापर कमी करण्यास लोक इच्छुक आहेत. त्या कारणाने गोठ्यातील शेण हे फार महत्वाचे समजले जात असून त्यांना गावातील सोनं असे समजले जात आहे. या शेण घातलेल्या शेतामध्ये पीक हे इतके उत्तम येत आहे. या कारणाने माझ्याकडे एक वर्ष अगोदर बुकिंग चालू असल्या कारणाने मला शेणखताचा तुटवडा पडत आहे. आणि या शेणाच्या उत्पन्नातून मी वार्षिक खर्चातून जनावरांसाठी चारा, सालगाड्याच्या पगारी तसेच औषधोपचार, मिनरल मिक्सरचा खर्च या दुधाच्या आणि शेणाच्या माध्यमातून मायनस करता मला 10 लाख रुपये निव्वळ नफा शिल्लक राहतो. दुष्काळी औसा तालुक्यातल्या खरोसा गावात कामधेनू योजनेतून पशुधन मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. दुधाची वाढती मागणी लक्षात घेऊन गावातलेच काही तरुण आता दुग्ध व्यवसायाकडे वळायला लागलेत. खरोसा गाव हे आमच्या कामधेनू दत्तक ग्राम योजनेअंतर्गत निवडण्यात आलेले आहे. तर तिथं पशुधन विकास अधिकारी डॉक्टर KG शेळके साहेब, डॉक्टर HD काळेगोरे साहेब आणि आपले HD कोळेकर साहेब यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलं आणि गावासाठी एक अत्यंत चांगल्या प्रकारचे व्यक्ती निवडून या गावामध्ये हे गट स्थापन झालेला आहे. या गटामार्फत वारंवार शिबिरे घेतली जातात. त्या शिबिरामध्ये गोचिड निर्मूलन आहे, जंतनाशक आहे, वंध्यत्व निवारण शिबिरे इत्यादी शिबिरे घेऊन गावातील वांज जनावराचा वंध्यत्वपणा कमी झालेला आहे, गोचिड कमी झालेले आहेत. असं वारंवार या डॉक्टर साहेबांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे गावातील 80% लोक हे जनावरांकडे लक्ष देण्यासाठी प्रवृत्त झालेले आहेत. गिरीश पाटलांसारखे शिक्षित तरुण आज शेणात हात घालण्यात कमीपणा मानत नाहीत. इथं श्रमाला प्रतिष्ठा मिळू लागल्याचं एक चांगलं उदाहरण समोर आलंय. मोठ्या 15 ते 16 म्हशी आहेत आणि लहान मोठे वासरं एकंदरीत 12 ते 14 वासरं आहेत.
आणि या गिरीश पाटलाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर साधारणतः जेमतेम 1-1.5 एकर जमीन आहे त्यांची. या जमिनीमध्ये त्यांना पुरेसं उत्पन्न, मोठं कुटुंब आहे. त्यांच्या पाठीमध्ये 2-3 बहिणी आहेत. आजी आजारी आहे. वडील सुद्धा साधारणतः हेल्दी नाहीत. आणि ही सर्व खंत तिने डोळ्यासमोर ठेवून हिमतीनं धाडसानं आमच्या पशुसंवर्धन खात्याच्या मार्गदर्शनाखाली या गिरीश पाटलाला मी पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर शेळके साहेबाच्या तालीममध्ये सोडण्याचा मी प्रयत्न केला. यांचा मानस वाढवण्याचा मी प्रयत्न केला आणि योगायोग गिरीश पाटलांनी साधारणतः त्यांची मानसिकता वाढवून दुग्ध व्यवसायामध्ये त्यांनी निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. आज पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत दूध उत्पादनात मराठवाडा अतिशय मागास आहे. येत्या काळात दुधाची वाढती मागणी पूर्ण करण्याची मोठी संधी या मागास भागाला मिळणार आहे. त्यामुळेच मराठवाडा, विदर्भ, खानदेश असो की कोकण या भागातल्या तरुणांनी दुग्ध व्यवसायाकडे रोजगाराची मोठी संधी म्हणून पाहणं गरजेचं बनलंय. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.